चाळीसगाव तालुक्यातील बहाळ आणि गुढे परिसरात मंचाली उर्फ नारळी नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। शेतकरी गोविंद परदेशी यांच्या शेतातील 2200 केळीची रोपे तसेच कापणीस तयार असलेली 3000 केळीची झाडे आणि 50 रुपयाची ठिबक सिंचन व्यवस्था पुरात वाहून गेली आहे। तर गुमान परदेशी आणि हरी परदेशी यांच्या शेतातील सुमारे 400 लिंबाची झाडे देखील पूर्णपणे नष्ट झाली आहेत। त्यामुळे शेतीच्या जागी आता दगड आणि खडीचा ढिगारा दिसत असून शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे। अधिकारांचा लाईव्ह साठी बहाळ येथून प्रतिनिधी हंसराज पगारे। पगारे मी आलोय बहाळ येथे गोविंद रामचंद्र परदेशी यांच्या शेताजवळ। तर अक्षरशः नारळी नदीला भयंकर पूर आलेला आहे आणि त्यांचं इथं केळीचं पूर्ण रोप लावलेलं होतं, ते रोप पूर्ण वाहून गेलंय। तर दादा आपलं रोप किती लावलं होतं इथं? इकडे 2200 तर दादांचं 2200 रोप इथं आता लावणी झाली होती। किती दिवस झाले दादा? 8-10 दिवस झाले। 2200 रोप वाहून गेलंय आणि जे त्यांचं शेत होतं, शेत राहिलं नाही, आता डोंगर तयार झाला आहे, पूर्ण खडी त्या शेतात आली आणि प्लस दुसरं त्यांचं परत बाजूला शेत आहे, तिथं त्यांचं 3000 रोप काटणीवर आलं होतं, ते आपले घोडे खांब सहित ते सुद्धा वाहून गेलंय। तर भयंकर या काकांचं नुकसान या नदीमध्ये झालेलं आहे। तर तातडीने सरकारने यांच्याकडे बघावं आणि काहीतरी आर्थिक मदत करावी। 40,000 काकांनी आत्ताच खत दिलेलं आहे व 50,000ची ठिबक केली आहे, ती सुद्धा वाहून गेली आहे। तर प्रशासनाने लवकरात लवकर तातडीने यांच्याकडे ऍक्शन घ्यावी आणि शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालंय तर काही ना काही त्यांना देण्यात यावं। तर मी आता आलो आहे गुमान सिंग लक्ष्मण परदेशी यांच्या शेताजवळ। त्यांच्या शेताचं 400 झाड लिंबूचं झाड होतं, झाडाला फळं आली होती, टोटल झाड वाहून गेलेलं आहे। तर दादा आपलं झाड किती लावलेलं होतं शेतामध्ये? 400 झाडांची लावणी केलेली होती। तर ते नारळी नदीमुळे पूर आल्यामुळे पूर्ण जमीनदोस्त झाड झाले आणि ठिबक वगैरे केली होती का? हा, 1 लाखाची ठिबक केली। तर त्यांची 1 लाखाची ठिबक व 400 झाड टोटल वाहून गेलेलं आहे आणि प्लस 50,000चं खत दिलेलं होतं। तर माझी प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर बहाळ या गावी येऊन पंचनामे करून आणि शेतकऱ्यांना काहीतरी आर्थिक मदत करावी।